आणि या 62 आमदाराला आम्ही आमदार करू शकतो, 8 ते 10 खासदार आम्ही खासदार करू शकतो। जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आमदाराला खाली सुद्धा आम्ही खेचू शकतो, ही तुम्ही लक्षात घेतली पाहिजे। आणि एवढंच नव्हे, तुम्हाला सांगायचं माझ्या बंधू आणि भगिनींनो, जास्त वेळ वाट बघण्याची गरज नाही आहे। लवकरच आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत। अरे तम जर खरे गोरमाटी लोईर छो तो ये जिल्हा परिषद पंचायत समितीला एवढं झटको दखाशिवाय चमत्कार दखाशिवाय नमस्कार करावा तरी सरकार। आणि म्हणून सद्गुरू सेवालाल महाराजांनी सांगितलं होतं, गोरमाटीत सांगतो माझा भाऊ, सद्गुरू सेवालाल महाराजांनी सांगितलं, गोरमाटीत म्हणतात जे माने वन म्हणाव, काय करतो सेवालाल, जे माने वन म्हणाव आणि जे मान कोणी ओर सारो हाते भुळ्यावर सोटा लोकांचे दिवसा। आणि म्हणून या सरकारला मी सांगतो की आमच्या हातामध्ये सेवालाल महाराजाचा भुळ्याचा सोटा जर हातात घेतला तर तुम्हाला पळता भुई कमी केल्याशिवाय समाधान राहणार नाही। म्हणून त्याआधी तुम्ही आमचं आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे। आणि म्हणून या शासनाला सांगतो, और या समाजाच्या हाल अपेक्षा तुम्ही का बघत नाहीये? मला सांगायचं आहे, दिवाळी जर झाली तर कुठल्याही तांड्यात जर आपण जाऊन बघितलं तर 90 ते 70-80% तांडा हा रिकामा झालेला असतो। कोणी ऊस तोडीसाठी बाहेर जातो, कोणी बांधकाम मजुरी करण्यासाठी मुंबई पुण्याला जातो, पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज आज देखील रात्रंदिवस त्या ठिकाणी झटत आहे, त्या ठिकाणी वनवन भटकतो आहे। आणि म्हणून या बंजारा समाजाच्या सगळ्या माता भगिनींना बंधू भगिनी मला सांगायचं आहे की आपल्या मुलाला जर ऊस तोडीपासून थांबवायचं असेल, आपल्या मुलाला जर दुसऱ्याच्या हाताखाली मजुरी म्हणून काम करण्यापासून थांबवायचं असेल, बांधकाम मजूर म्हणून काम करण्यात थांबवायचं असेल तर त्यासाठी एकच पर्याय आहे, ते म्हणजे एसटी आरक्षण। आणि म्हणून इथल्या राजकीय लोकांना देखील मी ताकीद देतो कि जो गोर बंजारों की बात करेगा वही हम पे राज करेगा, नहीं तो खुर्ची खाली करेगा। म्हणून मला सांगायचं माझ्या बंधू आणि भगिनींनो की आमच्या सोबत जेवढे आमदार आहेत, खासदार आहेत, अनेक लोकांनी त्या ठिकाणी समर्थनाचे पत्र दिले, परंतु हा समाज आता साधा भोळा भाबणार आलेला नाहीये, केवळ समर्थनावरून काम भागणार नाहीये। या आमदारांना खासदारांना आम्हाला सांगायचं आहे की तुमची जागा तिथे मंत्रिमंडळात आणि संसद भवनामध्ये आहे, त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही आमच्या मागणीसाठी झगडलं पाहिजे, त्या संसद भवनामध्ये तुम्ही आमच्या मागणीसाठी झगडलं पाहिजे। जर तुम्ही झगडणार नसाल तर तुम्हाला देखील तुमची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण म्हणते तुम्हारे हरियो भाई बहनों, ये लोग आंदोलन ती चमके नी थाने में खाड़ो, आंदोलन मोर्चाला कोणी भीत नाही। हे जर भीत असतील तर फक्त मतदानाला भीतात, मतदानाला या मतदान रूपी शस्त्राचा धाक ज्या वेळेला आपण यांना दाखवू त्याच वेळेला आम्हाला आरक्षण मिळू शकेल, अन्यथा आपल्याला आरक्षण कोणी द्यायला तयार नाही, लक्षात घ्या।